आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली बातमी, कारण मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या हालचालींना वेग आलाय। राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत आणि थेट इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याच्या दृष्टीने या हालचाली सुरू झाल्या। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डाटा हा सगळा एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। जयंत पाटिया यांच्या अध्यक्षतेखालच्या आयोगाला या महिन्याच्या अखेरपर्यंत मध्य प्रदेश प्रमाणेच सगळा डाटा तयार आणि अप टू डेट करण्याचे आदेश जारी झाले आहेत। दरम्यान या सगळ्या कालावधीत कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर न करण्याची राज्य निवडणूक आयोगाला सरकारच्याकडून विनंती करण्यात आली। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट सर, जो इम्पिरिकल डाटा महाराष्ट्र सरकार गेल्या काही वर्षात देऊ शकलं नाही, तो 15 दिवसात देणं शक्य आहे? काय लोकशाही हा आपल्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि त्यामुळे अर्थातच निवडणुका हा पण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे। आणि 73-74व्या घटना दुरुस्तीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे कायदेमंडळ असतं त्याची 5 वर्षाची मुदत निश्चित केलेली आहे, त्यापेक्षा ती वाढवता येत नाही। आता मुद्दा राहिला रिझर्वेशनचा, तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांचं रिझर्वेशन ठरलेलं आहे। स्त्रियांकरता 1/3 रिझर्वेशन ठरलेलं आहे आणि मग 50% ज्या जागा उरतात त्या बॅकवर्ड क्लास करता राज्याच्या विधानसभेला तशा देता येतात। परंतु सुप्रीम कोर्टाने आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे। याचा अर्थ मागास आयोग असायला पाहिजे, इम्पिरिकल डेटा तयार असायला पाहिजे आणि 50%च्या वर ते जाता कामा नये, म्हणजे ट्रिपल टेस्ट। आता इम्पिरिकल डेटा जो आहे तिथे सुप्रीम कोर्टाने 2 शब्द मागच्या वेळी वापरले होते। एक म्हणजे कोलेट, म्हणजे तो इव्हॅल्युएट करता आला पाहिजे, आणि कंटेम्परेनियस म्हणजे तो आत्ता लागू असायला पाहिजे। असा डाटा आपल्याजवळ नव्हता, त्यामुळे आपलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं। परंतु मध्य प्रदेशचं पण नाकारलं होतं, परंतु त्यांनी पुनर्विचार करायला सांगून सुप्रीम कोर्टाने ज्या सुधारणा सांगितल्या होत्या त्या करून पुन्हा सादर केलं आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं। तेव्हा मला आता असं दिसतंय की कुठलेही पक्षीय राजकारण न करता मध्य प्रदेशनी काय काय सुधारणा केल्या याचा अभ्यास आपण करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याकडे जर का डेटा तयार असेल तर तो रिअरेंज करून एक पुढच्या 15 दिवसात सुप्रीम कोर्टाला पुन्हा विचारार्थ पुढे ठेवता येईल। म्हणजे हे शक्य आहे। पाहूयात महाराष्ट्रातली राजकीय मानसिकता, प्रशासकीय मानसिकता यात कशी हुशारी दाखवते ते। सर धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। थँक्यू। त्यामुळे सरकारला आता अतिशय जलद गतीने हालचाली करायला लागतील आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलाय। मध्य प्रदेश सरकारनं इम्पिरिकल डाटा सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली। दुसरीकडे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा पेच अजूनही कायम आहे, पण राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या ऐवजी राजकीय नेते मात्र त्याचं राजकारण करण्यातच व्यस्त आहेत। महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय असं होऊ शकत नाही। हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्व देशाला लागू झाला। मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा सगळ्यांना तो लागू झाला। समजा निवडणुका जाहीर करायच्या आहेत आणि आरक्षण देऊन करायचे आहेत, तर कोणत्या आधारावर ते आरक्षण तिथे देणार आहेत? मध्य प्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतरच्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या या प्रतिक्रिया। खरं तर महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट डेटा सादर करण्याचे आदेश दिले, त्याची पूर्तता महाराष्ट्र सरकारनं अद्यापपर्यंत केलेली नाही। पण मध्य प्रदेशातील शिवराज सिंग सरकारनं ते करून दाखवलं। कोर्टाच्या निर्देशानंतर मध्य प्रदेश सरकारनं वेगानं पावलं उचलली। दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मागील अनेक महिन्यांपासून चाचपडतंय। मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी आयोगाची स्थापना करून अहवाल तयार केला। इकडे महाराष्ट्रात मात्र वेळोवेळी ओबीसी आयोग बदलले गेले, त्याला निधी दिला गेला नाही। शिवराज सिंग सरकारनं निर्देशानुसार ट्रिपल टेस्ट पूर्ण केली, तर महाविकास आघाडी सरकार मात्र ट्रिपल टेस्टला सामोरं गेलंच नाही। मध्य प्रदेश सरकारनं ठराविक वेळेत इम्पेरिकल डेटा गोळा केला। महाराष्ट्र सरकारचे मंत्री मात्र केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागत राहिले।
मध्य प्रदेश सरकारनं ओबीसींचं मागासलेपण सिद्ध केलं तर महाराष्ट्र सरकार मात्र अद्याप कोर्टात हे मागासलेपण सिद्ध करू शकलेलं नाही। त्यामुळे जे शिवराज सिंग यांना जमलं ते महाविकास आघाडी सरकारला का नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकल बॉडी शहा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि म्हणून या संदर्भातली परमिशन आम्ही देतो इतकं क्लिअर म्हटलंय। हेच आपल्याला करायला पाहिजे होतं। अजूनही ते करायच्या ऐवजी या ठिकाणी त्यांना लागू तर आम्हाला का नाही, सुप्रीम कोर्टाने लागूच केलाय, तुम्हीच करत नाही। तुमचा नाकर्तेपणा आहे, महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा आहे। हे केंद्राकडे डेटा मागत राहिले। केंद्राकडे डेटा हा कामाचाच नव्हता, हा राज्य सरकारने तयार केलेला डेटा होता। आणि म्हणून आज जे बदमाशी केली हे झारीचे शुक्राचार्य आहेत, यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नव्हतं, यांनी बेईमानी केली ओबीसी समाजाशी आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये क्लिअर झालं। पण ओबीसी आरक्षणाप्रश्नी येणारं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते मात्र मध्य प्रदेशाच्या निकालातून महाराष्ट्राचाही मार्ग मोकळा झाल्याचं सांगतायत। पण लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा कसा गोळा होईल हे मात्र कुणी सांगत नाहीये। की निवडणुका घ्या विदाऊट आरक्षण हा पूर्ण देशाला लागू झाला असं ते मध्य प्रदेशच्या जजमेंटमध्ये म्हटलंय आणि त्यामुळे हे जजमेंट हे पण सगळ्यांना लागू होईल। महाराष्ट्राला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक नाही असं होऊ शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थाचं निर्माणच याच्यासाठी केली। इथे ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, याकरता आघाडी म्हणून तर आम्ही प्रयत्न केले आणि सर्वपक्षीय प्रयत्न केले, असं नाही पूर्णपणे प्रयत्न केले, सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केले आहे। त्यामध्ये आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून कुठं कमी पडलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्वांना मान्य करावी लागेल। मागील जवळपास 6 महिन्यांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा निर्माण झाला। हा विषय कोर्टात गेल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं अवघ्या 4 महिन्यात ट्रिपल टेस्ट करत इम्पेरिकल डेटा गोळा केला। पण महाराष्ट्र सरकारला मात्र हे अद्याप शक्य झालेलं नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण्यांना खरंच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यायचंय की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मध्य प्रदेश सरकारनं महत्त्वाचं प्रयत्न केले, धडपड केली आणि आरक्षण मिळालं। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काय म्हटले पाहू। संकल्प था जो विधानसभा में भी मैंने व्यक्त किया था कि हम चुनाव में जाएंगे लेकिन ओबीसी आरक्षण के साथ जाएंगे। आज वो संकल्प पूरा हुआ। सचमुच मैं अभिभूत हूं। अंततः सत्य की विजय हुई, ओबीसी को भी न्याय मिला। आणि आता बोलूयात राज्यातल्या काही बातम्यांकडे। चर्चा आहे राज्यात ती मनसेच्या अध्यक्षांच्या पुढच्या सभेची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातली सभा, त्याबद्दलची अनिश्चितता आता दूर झाली आहे, कारण राज ठाकरे यांची पुण्यातली सभा होणारच असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय। फक्त पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे ही सभा नदीपात्रात होणार नाही, त्याऐवजी ती बंद सभागृहात घेतली जाईल असं मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय। अर्थात पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये ही सभा होऊ शकते। पुणे, ठाणे, औरंगाबाद नंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांची पुण्यात सभा होते। आपल्याकडे जवळपास सर्व परवानग्या तयार असल्याचं आणि लवकरच राज ठाकरे याची औपचारिक घोषणा करतील असं मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय। आदरणीय राजसाहेबांनी ठरवलं की सभा घ्यायची, ती सभा 100% होणार। आम्ही ज्या जागा मागितल्या होत्या, परवानगी मागितल्या होत्या, त्या परवानग्या सुद्धा आमच्या हातात आलेल्या आहेत, ज्या ज्या जागेत मागवल्या त्या, आणि त्यामुळे आम्ही सभा ह्या विकेंडला 100% घेणार। त्याचं अधिकृत वेळापत्र उद्या आदरणीय राजसाहेब ठाकरे मुंबईतून जाहीर करतील। सभा पुढे होणार आहे, कधी होणार आहे, कुठल्या वेळेत होणार आहे, त्यामुळे आदरणीय राजसाहेब ठाकरे त्या ठिकाणी उद्या जाहीर करतील। 21 तारखेची परवानगी आम्हाला त्या ठिकाणची याला नदीपात्राची मिळाली, पण वेधशाळेशी आता आमचे आदेश निश्चित झाले की 20 तारीख ते 23 तारीख पुणे शहराच्या आजूबाजूला पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पावसाची चिन्ह आहेत। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणचं पत्र दिलेलं आहे की पाऊस किती मोठा पडेल आणि काय पडेल, आणि नदीपात्रात मोठा पाऊस पडला तर एकदम मोठं पाणी येईल त्या ठिकाणी। त्यामुळे त्या ठिकाणची सभा आम्ही त्या ठिकाणी पत्र दिले की आम्ही जागा बदलून निघाल्या। अजून 2 ठिकाणच्या परवानग्या आमच्या हातात आहेत, त्या उद्या सकाळी आम्हाला पुढे घ्यायची त्या ठिकाणी 2 ठिकाणी आमच्या
ह्या विकेंडलाच सभा होणार आहे, उद्या तुम्हाला कळेल. अर्थात पाऊस पडेल का नाही पडेल माहीत नाही, पण आरोप प्रत्यारोपांचा पाऊस नक्कीच पडायला सुरुवात होईल. तिकडे राज ठाकरे मुंबईला अचानकपणे रवाना झाले. त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांना भेटण्यासाठी राज ठाकरे संध्याकाळी मुंबईला रवाना झाले. खरं तर उद्याला सकाळी त्यांनी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना भेटण्यासाठी बोलावलं होतं, पण मोरे आणि राज ठाकरे यांची भेट झालीच नाही. राज ठाकरे यांना मुंबईला रवाना व्हावं लागलं. त्यामुळे वसंत मोरे यांची राज ठाकरे यांच्यासोबतची भेट टळली की टाळली याची चर्चा सुरू झाली. तिकडे साध्वी कांचनगिरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलंय आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल त्यांना एक खास पत्रही लिहिलंय. भाजपचे उत्तर प्रदेशातले खासदार ब्रजभूषण सिंह यांना रोखण्याची मागणी साध्वींनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या पत्रात पाहूयात. राज ठाकरे यांना मी अयोध्येत येऊन दर्शन करण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे यांना प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा ब्रजभूषण सिंह यांना कुठलाच हक्क नाही. अयोध्येची पवित्र भूमी ही सगळ्यांसाठी समान आहे. कुठलीही व्यक्ती असली तरी प्रभू श्रीराम यांच्यासाठी सर्व समान आहे. ज्या ठिकाणी आपण सध्या सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, तर आता राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यापासून रोखणारे ब्रजभूषण कोण आहेत, असा प्रश्नही साध्वी कांचनगिरी यांनी उपस्थित केला. मनसेच्या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा अयोध्येला जाणार आहेत. जोरदार तयारीही सुरू झाली. या दौऱ्यासाठी मनसेनं कशी आणि काय रणनीती आखली पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 4 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यापासूनच मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कमी दिवस शिल्लक राहिल्यानं मनसेची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. 12 गाड्यांचं बुकिंग आमच्याकडे होत आहे आतापर्यंतचं अपडेट जे आहे ते. त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक बाय रोड सुद्धा चाललेले आहेत. उदाहरणार्थ आमचे नयन कदम आहेत, त्यांनी 100 गाड्या बोलवून केलेल्या आहेत, ते बाय रोड चाललेले आहेत. मोठ्या संख्येने विमानानेही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशी मिळून साधारण एक 12 ते 14 हजार लोक ऑलरेडी महाराष्ट्रातून अयोध्येला जायला रवाना व्हायला तयार आहेत. जिल्ह्यातले मनसैनिक कामाला लागलेत. कोणी रेल्वे बुक करतंय तर कोणी विमानाची तिकीटं. त्यामुळे मनसे अयोध्येमध्ये शक्ती प्रदर्शन करणार हे स्पष्ट आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 जूनला मुंबईमधून अयोध्येला रवाना होणार आहेत. मुंबईमध्ये शाखानिहाय अयोध्येला येणाऱ्या लोकांची नोंदणी सुरू आहे. मुंबईतल्या मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षानं एक बोगी बुक केली आहे. एकट्या मुंबईतून मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी 4 ट्रेन जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक इथून मनसेच्या 6 ट्रेन अयोध्येला जातील. औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातूनही रेल्वे बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत एकूण 12 ट्रेनचं बुकिंग मनसेकडून करण्यात आलेलं आहे. रस्ते मार्गे सुद्धा मुंबईतून बोरिवली विभागातून 100 गाड्या अयोध्येला जाणार आहेत. मुंबईतून जवळपास 15,000 मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत. मुंबईतील अनेक उत्तर भारतीय सुद्धा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला येणार आहेत. उत्तर भारतीय जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे मुंबई स्थित आहेत, त्या अनेक लोकांचाही आम्हाला फोन येतात आणि आम्हालाही यायचं आहे अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह आहे. तर त्यांची एक संख्या आहे. त्यातले बरेचसे कार्यकर्ते ऑलरेडी उत्तर प्रदेशात पोहोचलेले आहेत आणि ते तिकडची जी काही त्यांची लोक आहेत त्यांना देखील तिकडे सामील होण्यासाठी तिकडे घेऊन येणार आहेत. असं मिळून मोठी प्रचंड गर्दी तिकडे होईल साहेबांच्या अयोध्या दौऱ्यासाठी. राज ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असली तरी या दौऱ्याचा वादही तितकाच पेटलाय. उत्तर प्रदेशमधील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या नेत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होतीये. त्यामुळे हा सगळा विरोध झुगारून अयोध्येत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे. आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा कसा पार पडतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तिकडे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथे अभिवादन केलं. जाहीर सभेपूर्वी ते तिथे पोहोचले होते. यानंतर राजकीय वादाला जे तोंड फुटलंय ते थांबता थांबत नाहीये. औरंगाबाद जवळ असलेलं खुलताबाद तसं हिंदू मुसलमान अशा दोन्ही धर्मियांच्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र. मात्र गेल्या काही दिवसांपासून खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर चर्चेत आली. या कबरीमुळे खुलताबादचा जातीय सलोखा संपुष्टात येतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर आणि फुलं वाहिल्यानंतर वादाची ठिणगी पडली. वादग्रस्त विधानांमुळे अकबरुद्दीन ओवैसी नेहमी चर्चेत असतात. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की संभाजीनगर येथे असलेलं या औरंगजेबाचं थडगं हे पूर्णपणे नेस्तानाबूत केलं पाहिजे. खरं तर औरंगजेबाच्या मृत्यूला जवळपास 325 वर्ष लोटली आहेत. 1707 मध्ये अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादमध्ये दफन करण्यात आला. आपली कबर ही आपला गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या मजार शेजारी असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं. त्यामुळेच खुलताबादमध्ये औरंगजेबाला दफन करण्यात आलं. पण त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की संभाजीनगर येथे असलेलं या औरंगजेबाचं थडगं हे पूर्णपणे नेस्तानाबूत केलं पाहिजे. त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची हिंमत यांनी जी केलेली आहे ती आमच्या हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न आहे. आणि माझा आक्षेपच आहे की ज्या महाराजांना, आपल्या महाराजांना ज्यांनी त्रास दिला, ज्या औरंगजेबाने वेदना दिला, त्याच्या कबरीवर नतमस्तक हे होतातच कसं काय. भारतीय पुरातत्व खात्याने याचा एक मॉन्युमेंट म्हणून दर्जा दिलेला आहे. याचं संरक्षण करणे हे राज्य सरकारचं कर्तव्य ठरतं आणि म्हणून राज्य सरकारने इथे सुरक्षितता दिली. जर भारताच्या केंद्र सरकारने जर हा दर्जा जर काढून घेतला तर राज्य सरकारला तिथे सुरक्षितता देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर आकांडतांडव करू नये. मनसेच्या प्रवक्त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केल्यानंतर पोलिसांनी कबरीभोवती बंदोबस्त वाढवलाय. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असलेल्या या कबरीला ASIनं आपली सुरक्षा पुरवली आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या कबरीवर राजकारण होत असल्यानं कबरीचे सेवेकरी भयभीत झालेत. तर या वादामुळे खुलताबादमधील व्यवसाय धोक्यात येण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. क्योंकि भी आज तक हमारे यहाँ जो यहाँ का माहौल था तो सभी लोग आते थे, पर्यटन आते थे, देखते थे और आज तक कोई ऐसा तनाव नहीं हुआ था. लेकिन ये 2-3 दिन से तो बहुत ही खतरनाक यहाँ पर तनाव पैदा हो रहा है यहाँ पर. और उसके वजह से कल यहाँ से पुलिस यानी सुरक्षा भी बढ़ा दी गई और सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से उनके यानी सिक्योरिटी गार्ड वगैरह भी यहाँ पर बढ़ा दिए गए. और यानी पब्लिक भी कम हो गई है, जैसे पर्यटन आना, ये जब वातावरण सुन के. औरंगजेब टॉम्ब है, ये जो है सेंट्रल आर्कियोलॉजी के अंडर में आता है. इसकी देखरेख, इसकी जिम्मेदारी और सेंट्रल आर्कियोलॉजी पर है. उनका एक आदमी रोज यहाँ पर रहता है. और जब से ये हालात थोड़े तनावपूर्ण हुए तो आर्कियोलॉजी के 2-3 सिक्योरिटी गार्ड यहाँ पर है. उनके ऑफिसर्स भी कल आकर देख कर गए हैं. 1707 साली औरंगजेबाची कबर बांधण्यात आली. आजही इतिहासाचे अभ्यासक या कबरीला भेट देतात. तसंच पर्यटक सुद्धा इथं आवर्जून येतात. अकबरुद्दीन ओवैसींनी राजकीय फायद्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली खरी, पण आता त्यावरून राजकारण सुरू झालं असून आगामी निवडणुकीत त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि एक मोठी बातमी आत्ताच हाती येते. ही बातमी आहे राज्यातली, पण राज्यसभा निवडणुकांच्या संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष हे राज्यसभेच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीकरता युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. शिवसेनेनं यात पुढाकार घेतलाय आणि अपक्ष आमदारांची एक बैठक बोलावली. शुक्रवारी राज्यातल्या सर्व अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या वतीने एका खास बैठकीचं आमंत्रण पाठवण्यात आलंय.
यात राज्यातल्या सर्व अपक्ष आमदारांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, मिलिंदजी, एक माहिती जी आता वरिष्ठ सूत्रांच्या दृष्टीने हाती पडलेली आहे त्यानुसार 24 मे पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मोर्चे बांधणीची आहे ती सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीकडे चौथा उमेदवार निवडून आणण्याची ताकद म्हणजे तेवढी क्षमता मतदानाची आहे त्यांच्याकडे। मात्र तिन्ही पक्षांची मिळून गोळाबेरीज केल्यानंतर हे मतदान होत आहे। त्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि अपक्ष आमदारांचं वजन जे आहे ते वाढलेलं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी। आणि त्याचसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अपक्ष आमदारांची मोड बांधण्यासाठी त्यांना वर्षा निवासस्थानी बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे। शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता राज्यातील अपक्ष आमदार जे आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावं यासाठी त्यांना विनंती करणार आहेत। त्याला आता अपक्ष आमदार कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे। मात्र राज्यसभा निवडणूक या सगळ्या मोर्चे बांधणीमुळे अत्यंत चुरशीची झालेली आहे असं पाहायला मिळतं। ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 2, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो। प्रश्न आहे तो 6व्या जागेचा आणि यात 6व्या जागेसाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलंय। या निवडणुकीत चुरस वाढले। राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीनं मतदान होतं त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी आहे असा विश्वास शिवसेनेला आहे। अतिरिक्त मतांचं गणित हे निवडून येण्यासाठी महत्त्वाचं असतं। एकूण 41 उमेदवार 41 मतं 41.1 म्हणजे नेमकी 42 मतं लागतात। शिवसेनेचे 55 आमदार आहेत, शिवसेनेकडे 13 मतं अतिरिक्त आहेत, राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत, त्यांच्याकडे 11 मतं अतिरिक्त आहेत, काँग्रेसच्याकडे 2 अतिरिक्त मतं आहेत। पण यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना आपला पाठिंबा जाहीर केला। या सगळ्या दरम्यान राज्यसभेच्या 6व्या जागेवर संजय राऊत यांनीही ट्विट केला। शिवसेना 6वी जागा लढवणार आणि जिंकणार असा निर्धार यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागले। भ्रष्टाचारातून पैसा आणि त्यातून घोडेबाजार हे दुष्टचक्र कधी थांबणार? 6वी जागा शिवसेना लढेल आणि कोणीही कितीही आकडेमोड केली तरी दोन्ही आकडे आणि मोड महाविकास आघाडीचकडे असेल। लढेंगे आणि जीतेंगे असं राऊत म्हणतात। तिकडे राज्यसभेच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीची अद्याप कोणती बैठकच झालेली नाही त्यामुळे या विषयावर आत्ता बोलणं बरं नाही असं म्हणत नाना पटोले यांनी आस्ते कदमची भूमिका घेतली। अजून यावर महाविकास आघाडीची कुठली मीटिंग झालेली नाही आणि संभाजीराजे असतील ते आमच्यासाठी आदरणीय आहे आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होईल त्यावेळेस बोलू। आज कोण पक्ष एका बाजूने बोलत असेल तर तो त्यांचा विषय आहे, पण अजूनही महाविकास आघाडीची संयुक्त मीटिंग झालेली नाही आणि त्याच्यामुळे आज त्याच्यावरती चर्चा करता येत नाही। तुम्ही काँग्रेस कोणाला समर्थन करणार आहे का? मी काय बोललो तुम्हाला की जिथपर्यंत महाविकास आघाडीची चर्चा होणार नाही या निवडणुकीमध्ये तिथपर्यंत आपल्याकडून काही बोलावं आणि निवडणुकीमध्ये त्याचा घोळ निर्माण व्हावा अशी भूमिका काँग्रेसची नाही। गंमत अशी आहे की शिवसेनेनं आपले पत्ते उघडले, एक उमेदवार आमचाच जिंकणार असं म्हटलं। राष्ट्रवादीने आपले पत्ते उघडले, संभाजीराजेंना पाठिंबा देणार असं म्हटलं। काँग्रेस मात्र बोलायला तयार नाही। तिकडे संभाजीराजेंची फसवणूक महाविकास आघाडी करत आहे का असा प्रश्न केला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी। आता शिवसेनेचं खरं प्रेम संभाजीराजेंच्या संदर्भात दिसून येईल। मला वाटतं हे सगळं तू धरल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, अशाच प्रकारची भूमिका महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांची दिसते। कारण पवारसाहेब सर्वांच्या अगोदर त्या ठिकाणी जाहीर करून टाकतात की आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा देतोय। मग पवारसाहेबांनी पाठिंबा देत असताना केवळ पाठिंब्याची घाई कशासाठी केली? जर उद्धवजी ठाकरे किंवा शिवसेनेची भूमिका काय होती हे पवारसाहेब समजून घेत नव्हते का? काँग्रेसची भूमिका काय होती? त्याच्यामुळे आपण दिलेला पाठिंबा हा विजयासाठी किंवा उमेदवार निवडून आणण्यासाठी आहे।
याची तर निश्चित कल्पना पवारसाहेबांना असते. तथापि आता संजय राऊत पवारसाहेबांचं बोलत असतात आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेली भूमिका किंवा संजय राऊतांनी सांगितलेला शिवसेनेचा उमेदवार असेल, याचा अर्थ काय? संभाजीराजेंना त्या ठिकाणी फसवण्याचा डाव तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा नाही ना, असं मला वाटतं. आता या सगळ्यात शंका आणखीन येते. भाजपचं मत तर स्पष्ट आहे. आघाडीचं 1 मत आहे, 2 मतं आहेत का 3 मतं आहेत? लवकरच कळेल. अर्थात यालाच म्हणतात राज्यसभेचे पडद्यामागचे डावपेच, जे आत्ता सुरू झालेत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या काही खूप महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्त्री आधार केंद्र गेली 35 वर्ष महिलांच्या आत्मसन्मानासाठी काम करत आहे. विधवा महिलांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी आता केंद्रानं पुढाकार घ्यायचं ठरवलंय. विधवा या विषयात महाराष्ट्रात विविध ठिकाणी सध्या काम सुरू आहे. या विषयात लवकरच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या पर्यंत आपण पोहोचल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. विधवा महिला सन्मान संरक्षण अभियान आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आज एक महत्त्वाची बैठक झाली आणि यात नंतर लवकरच विधवा स्त्रियांच्या सन्मानासाठी एक महत्त्वपूर्ण अभियान राज्यभरात राबवण्याचा निर्णय झाला. शीना बोरा खून प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला अखेर जामीन मंजूर केलाय. गेल्या 6.5 वर्षांपासून इंद्राणी तुरुंगात आहे. पोटच्या मुलीच्या खुनाचा इंद्राणीवर आरोप सिद्ध झाला. अनेक वेळेला न्यायालयानं इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला देखील, पण अखेर न्यायालयानं तिला दिलासा दिला. इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टाचा जामीन. 6.5 वर्षानंतर इंद्राणीला दिलासा. इंद्राणीवर मुलीच्या खुनाचा आरोप. शीना बोरा हत्या प्रकरणाची सूत्रधार इंद्राणी मुखर्जीला अखेर सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय. इंद्राणी गेल्या 6.5 वर्षांपासून तुरुंगात आहे. याच पार्श्वभूमीवर कोर्टानं इंद्राणीला जामीन मंजूर केला. The trial court was vacant since last 1 year, since June 2021. So and also considering the fact that she's suffering from certain medical conditions also. She's suffering from irreversible cerebral ischemia. ये सारी conditions हमने बताई कोर्ट के सामने हमने रखी है. But उनके prolonged incarceration को the court has rightly observed that she has been incarcerated since quite a long time and she deserves to get bail. 6 वर्ष हा मोठा कालावधी असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. गेल्या 6 वर्षांपासून हा खटला सुरू असून गेल्या वर्षभरात या खटल्यात कोणतीच प्रगती झालेली नाही. हा खटला आणखी काही काळ चालण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद इंद्राणीच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता. इंद्राणी मुखर्जीच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केलाय. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अनेक वेळा न्यायालयाने नाकारलेला आहे. मात्र अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन दिलाय. कारण का गेल्या 6 वर्षापेक्षा जास्त काळ इंद्राणी मुखर्जी ही तुरुंगात होती आणि यामुळेच तिला जामीन दिला जातोय असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. इंद्राणी मुखर्जीवर आपली मुलगी शीना बोराच्या हत्येचा आरोप आहे. ती या खून प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथेप्रमाणे या शीना बोराच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्याम राय याला खार पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता एप्रिल 2012 मध्ये शीनाची हत्या केल्याचं त्याने चौकशीत कबूल केलं. त्यानंतर शीनाच्या हत्येचा तपास करण्याकरता खार पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.
तारीख 21 ऑगस्ट 2015 मुंबईतील खार पोलिसांनी श्याम रायला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली। त्याच्याकडून 7.65 बोरचं पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आली। पोलिसांनी श्याम रायची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शीनाच्या खुनाची कबुली दिली। त्यानंतर हळूहळू या प्रकरणाचा उलगडा होत गेला आणि इंद्राणी मुखर्जीचं नाव समोर आलं। त्यावेळी टीव्ही इंडस्ट्रीत इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी हे बडं प्रस्थ म्हणून ओळखलं जात होतं। त्यामुळे श्याम रायनं दिलेल्या कबुली जबाबाची खात्री करून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पडताळणी सुरू केली। एप्रिल 2012 मध्ये शीनाची हत्या केल्याचं श्याम रायने सांगितलं। तसंच तिचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळच्या एका निर्मनुष्य ठिकाणी जाळून टाकण्यात आल्याची कबुली सुद्धा त्याने दिली। ओळख पटू नये म्हणून आरोपींनी शीनाचा मृतदेह जाळून टाकला होता। आरोपी श्याम रायनं पोलिसांना तो परिसर दाखवला आणि त्यानंतर पोलिसांनी शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष रायगडमधून जप्त केले होते। अत्यंत थंड डोक्यानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं आरोपींनी शीनाचा काटा काढला। शीनाचा खून करण्यासाठी इंद्राणीने आपला पूर्वश्रमीचा पती संजीव खन्नाला कोलकात्याहून मुंबईला बोलावून सुद्धा घेतलं होतं। इंद्राणी मुखर्जीनं शीना बोराची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली। तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली। या कामी तिने पूर्वाश्रमीचा पती आणि तिचा ड्रायव्हर श्यामवर राय या दोघांची मदत घेतली होती। मुंबईत शीना बोराची एका गाडीमध्ये हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता रायगड जिल्ह्यामधील एका ठिकाणी तिचा मृतदेह पुरण्यात आला। तारीख 24 एप्रिल 2012 बहाणा करून इंद्राणीने शीनाला वांद्रे परिसरात बोलावून घेतलं। त्यानंतर इंद्राणी, शीना, संजीव खन्ना आणि वाहन चालक श्याम राय हे एका वाहनातून मुंबईतील आरडी नॅशनल कॉलेजच्या परिसरात आले। तिथून वाहनातच आरोपींनी शीनाचा गळा आवळून खून केला। आरोपींनी शीनाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये लपवला। दुसऱ्या दिवशी आरोपींनी रायगडमधील गागोदे गावाजवळ शीनाचा मृतदेह जाळून टाकला। इंद्राणी मुखर्जीचा खुनातील सहभाग उघड झाल्यानंतर पोलिसांनी 2015 मध्ये तिला अटकही केली। तब्बल 3 वर्षांनंतर शीनाच्या खुनाचा उलगडा झाला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखीन एक मोठी बातमी आहे ती म्हणजे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांड प्रकरणात गेली 3 दशकं शिक्षा भोगत असलेला दोषी पेरारी बलन याला मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। खरं तर तामिळनाडू सरकारनं 2008 मध्येच त्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता, पण राज्यपालांनी तो राष्ट्रपतींकडे पाठवला। 2008 पासून त्यावर कोणताच निर्णय न लागल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून पेरारी बलनची सुटका केली। राजीव गांधींचा मारेकरी सुटला। 30 वर्षांनंतर पेरारी वेलनची सुटका। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा फैसला। बुधवारी सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलाय। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी AG पेरारी वेलन याला मुक्त करण्याचा आदेश दिला गेलाय। हा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं अनुच्छेद 142 चा आधार घेतला। तसंच विशेषाधिकाराचा वापर करून पेरारी वेलनची सुटका करण्याचाही आदेश दिलाय। खरं तर अनेक वर्षांपासून या प्रकरणाची याचिका राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे प्रलंबित होती आणि या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाला वेगळं महत्त्व आलंय। Perari Velan has been released under Article 142 of the Constitution. He has been settled liberty. He has been given a chance for settled liberty after his subsequent to his bail order. Since he has been incarcerated for more than 32 years in the jail, his condition in his medical condition, present medical condition, and his parents' medical condition has been taken care. पेरारी वेलनच्या सुटकेचा आदेश देताना सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत। राज्य सरकारच्या कॅबिनेटनं घेतलेला निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असल्याचं सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणातल्या सर्व दोषींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय। सध्या पेरारी वेलन जामिनावर असून त्यांनी आपल्या मुक्ततेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। गेली 31 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यामुळे आपल्याला तुरुंगातून मुक्त करावं अशी याचिका पेरारी वेलननं केलेली होती। 2008 मध्ये तामिळनाडूमधल्या तत्कालीन जयललिता यांच्या कॅबिनेटनं पेरारी वेलनला मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता, पण राज्यपालांनी हे प्रकरण
राष्ट्रपतींकडे पाठवलं होतं. तेव्हापासून पेरारीवलनच्या सुटकेचं प्रकरण प्रलंबित होतं. अखेर सुप्रीम कोर्टानं त्यावर फैसला सुनावलाय. भारत सरकार के नॉमिनी गवर्नर और राष्ट्रपति जी के निर्णय को ना निर्णय लेने को कारण को देखते हुए उन्होंने राजीव जी की हत्या के एक हत्यारे को रिहा कर दिया. स्वाभाविक तौर से अब सब हत्यारे रिहा हो जाएंगे. मोदी जी, कांग्रेस और भाजपा छोड़िए, क्या यही आपका राष्ट्रवाद है? क्या यही आपका तौर तरीका है कि कोई निर्णय ही ना लो और आखिर में अदालत उस आधार पर राजीव गांधी जी के हत्यारों को रिहा करे? 21 मे 1991ला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतल्या श्री पेरंबदूरमध्ये आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यात आलेली होती. या सगळ्या घटनेमुळे अवघा देश हादरून गेलेला होता. राजीव गांधी हत्याकांड प्रकरणात सीबीआयनं 11 जून 1991 रोजी एजी पेरारीवेलनला अटक केली होती. राजीव गांधींच्या हत्येचा सूत्रधार शिवरासनला स्फोटक उपकरणं पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यासाठी पेरारीवेलननं 9 व्होल्टची बॅटरी शिवरासनला दिली होती. या प्रकरणी पेरारीवेलनला कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण 18 फेब्रुवारी 2014ला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आलेली होती. पेरारीवेलनला अटक करण्यात आली त्यावेळेला तो अवघ्या 19 वर्षांचा होता. त्यानं इलेक्ट्रॉनिक्सच्या इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला होता. आता 30 वर्षांनंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. सुशील पांडे, न्यूज 18 नेटवर्क, दिल्ली. आणि आता बातमी जबरदस्त पुराची. आसाममधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 20 जिल्ह्यातील तब्बल 2 लाखपेक्षा जास्त लोक नव्यानं प्रभावित झाले. सातत्यानं कोसळणारा पाऊस आणि भूस्खलन या कारणामुळे रेल्वे आणि रस्त्यांचा संपर्क तुटलाय. दिमा हसाओ पर्वतीय जिल्ह्याचा संपर्क पूर्णतः तुटलाय. एका व्हिडिओमध्ये दिमा हसाओमध्ये न्यू हाफलोंग रेल्वे स्टेशन अख्ख्या गाळात बुडालेलं दिसतंय. आसाममध्ये पूरपरिस्थितीचा आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यात नदीवरचा अख्खा लोखंडी पूल पाण्यामध्ये वाहून गेला. तिकडे तामिळनाडूत सलेम जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. एडप्पादीहून 30 प्रवासी घेऊन निघालेल्या एका खासगी बसची तिरुचेनगोडे इथून येणाऱ्या दुसऱ्या एका बसला जोरदार धडक बसली. या 2 बसच्या धडकेमध्ये 30 जण जखमी झाले. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडिओ इतका थरारक आहे. अपघाताची ही घटना मंगळवारी घडली आहे. दोन्ही बस अतिशय वेगानं जात होत्या आणि वेग इतका होता, थोडासा पाऊसही होता, त्यामुळे समोरून काय येतंय हे लक्षातच नाही आलं आणि त्यात जबरदस्त असा अपघात झाला. ड्रायव्हर त्याच्या सीटवरून चक्क उडून बाजूला पडला. आता आणखीन एक थरारक अपघात घडला बारामतीत. भरधाव बाईकच्या धडकेमध्ये एका आजोबांचा जागीच मृत्यू झालाय. या बाईकची धडक इतकी जोरदार होती की हे आजोबा जवळपास 30 मीटर लांबपर्यंत फेकले गेले. रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला आणि यात या गृहस्थांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या 2 सेकंदाचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बारामतीच्या मोरगाव रस्त्यावर करावग जवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर बाईकस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मोहन लष्करे असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. बाईक हळू चालवा. तुमचा जीव जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच समोरच्याचा जीव सुद्धा महत्त्वाचा आहे. तिकडे मावळमधल्या कुंडमळा इथे इंद्रायणी नदीच्या कालव्यावरून प्रवासी वाहनांचा प्रवास सुरू आहे. पाण्याचा प्रवाह जबरदस्त असताना देखील स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालून रिक्षासह अनेक वाहनं इथून प्रवास करतात. यापूर्वी कुंडमळा इथे अनेक पर्यटकांचे पाण्यात बुडून वाहून जाऊन अपघात झालेत. याच कालव्यावरून प्रवास करू नये असं आवाहन पोलीस पर्यटकांना वारंवार करत असतात, पण नागरिकही मनमानी करतात.
म्हणजे आयुष्यात थरार त्याला महत्त्व आहे, त्याची एक क्रेजही असते, पण जीवापेक्षा मोठं आणि अमूल्य काहीच नाही. छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी अपूर्ण राहिल्यामुळे तिची आजची रात्रसुद्धा ठाण्याच्या जेलमध्येच जाणार आहे. केतकीनं जो मेसेज फॉरवर्ड शेअर केलाय तो तिला कोणी पाठवला होता का अथवा एखाद्या ग्रुपवरून आला होता का असा संशय पोलिसांना आहे. केतकी चितळेनं फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीनं तपास सुरू आहे. फेसबुकची पोस्ट मूळ ही 2020ची आहे. ती तिनं आत्ता पुन्हा का शेअर केली याचा शोधही पोलिसांना घ्यायचा आहे. युक्तिवाद झाला नाही. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की MCR जसं त्यांना आरोपींना प्रथमवर्गीय न्यायालयामध्ये जर त्यांना समोर आणलं गेलं आणि आणलं गेल्यानंतर त्यांना MCR करण्यात आलं, जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर बेल ॲप्लिकेशन आरोपीच्या वकिलाकडनं देण्यात आलं आणि बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर वकिलांच्या आरोपींचं असं म्हणणं होतं की विदाऊट से ऑफ PP आणि सरकारी वकील आणि पोलिसांचं म्हणणं न असल्यामुळे आम्हाला अंतरिम म्हणजे इंटरिम ॲप्लिकेशन ऐकून आम्हाला जामीनवर सोडण्यात यावा. पण प्रथम न्यायालयांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारी वकिलांचं म्हणणं आणि पोलिसांचं म्हणणं जोपर्यंत कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत बेल ॲप्लिकेशन हे डिसाईड केलं. जामीन आज डिस्कस झालेला नाही आहे. आमचं यात आज आम्ही जो ॲप्लिकेशन मेन्शन केलं होतं तर त्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये आम्ही हे म्हटलं होतं की बाबा आज त्याची सुनावणी घ्यावी वाट न पाहता. कारण आणि त्या संदर्भातले जे दाखले आहेत सुप्रीम कोर्टाचे, अलाहाबाद बेंचचे ते आम्ही फाईल केले होते. साहेब तुम्ही तक्रार देखील काही केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्या पद्धतीने हे जे सगळ्या केसेस फाईल करणं चाललेलं आहे आणि डिफॉर्मेशन एकाचं झालेलं आहे पवार नावाच्या व्यक्तीचं, पण त्या पवार नावाच्या व्यक्तीने तक्रार न करता कोणीतरी स्वप्नील नेटके नावाचा व्यक्ती इतक्या सगळ्या राजकीय तणावाच्या आरोप प्रत्यारोपांच्या बातम्या झाल्यानंतर आता एक बातमी हलकी फुलकी. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची चुलत बहीण पंकजा मुंडे हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक. या दोघांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण आज मुंबईत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. मुंबईतल्या एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळेला दोन्ही बहीण भावांमधलं प्रेमही दिसून आलं. नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात भाषणासाठी जात असताना पंकजा मुंडे अर्थात पंकजाताईच्या डोक्यात धनंजय मुंडे यांनी एक प्रेमाने टपली मारली. अर्थात या कार्यक्रमात शरद पवार यांच्याकडे राजकीय लेन्सेस आहेत यावरून बरेच आरोप प्रत्यारोप नाही तर चिमटे, टपल्या, टोमणे आणि बरंच काही झालं. पाहूयात. धनंजय मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलं. तर मला वाटतं त्यांच्या मोठं भाग्य त्यांना आमचे बंधू धनंजय मुंडे. अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बोलत होतो तर ते म्हणले कदाचित ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं. ते पण व्यावहारिक असावं. मला कधी व्यवहार आयुष्यात कळाला नाही. हे आमच्या बाकी कुणालाही माहीत नसतं तर माझ्या बहिणीला माहिती आहे. व्यवहार कळाला नाही, व्यवहार कळू शकत नाही. पंकजाताई आपले तर आपण मला लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीपासून ओळखता. जे मी सांगितलं ते एवढंच होतं की आपण सांगितलं चष्मा लागला नाहीये आणि लागू नाही. कारण मला माहिती चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहिती, पण लागला तर कुठचा लावावा एवढंच मी सांगितलं त्यांना. बाकी पुढचं काही बोललो नाही. इथं आल्यानंतर मला असं जाणवलं की तुमचं बरं चाललंय. आम्हीच बेजार आहोत. काहीही वाटत नाहीये. तेव्हा आता आम्हाला सुद्धा या पुढं काही वाटणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या घरोब्यामध्ये
आम्हालाही सामील करून घ्या. अर्थात तात्याराव डोळ्याचं ऑपरेशन करतात, पण डोळ्यावरचा चष्मा राजकारणाचा काढून ठेवला तर अनेकांना स्वच्छ दिसतं आणि मनमोकळं हसताही येतं. हे या कार्यक्रमावरनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. असो, आज दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा घेऊन येते मुंबईची बित्तम बातमी, महामुंबई.